राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झालं. बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे 22, 23, 24च्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ की 25च्या नंतर 25 जुलै 26, 27च्या नंतर विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भामध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार आहे. त्याच्यानंतर हे अंदाज त्याचा नंतर दिले ते. पण खास करून आज 19 जुलैपासून ते 23 जुलैपर्यंत सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी, त्याच्यानंतर इकडे जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात आता हे 19 आजपासून दररोज भाग बदलत सगळ्या जिल्ह्याला भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला.